पंचम हिंद केसरी सर्जा आणि बाकासूर ही जोडी पळायला पाहिजे असं वाटते, कारण तुम्ही बघितलं मोठ्या मैदानात सर्जाचा पायरा मोठा होत नाही आहे. तुम्ही बघताय गेले 1-2-3 महिने झालं सर्जा बाकीच्या मैदानात बळतोय, भलेही त्यानं 1-2 मैदानात 1 नंबर केला, परंतु ज्यावेळेस मोठं मैदान येतं अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं त्या मैदानात, अशा वेळेस सर्जाचा पायरा फसतोय. कारण सर्जाला त्या स्पीडचा पण बैल पाहिजे, कारण तुम्ही बघताय सर्जाला 200 फुटात एवढं स्पीड आहे. तुम्ही बघताय कसलाही बैल असू द्या त्याला वडत नेते, परंतु तो बैल पण साथ दिली पाहिजे त्या बैलानं. नक्कीच बुलढाणाचा बाब्या, लखन, अर्जुन, गर्णिकेचा राजा, बक्कासूर, कॉकटेल, पिस्टन या टॉपच्या बैलांसोबत पायरा करावा असं मला वाटते. कारण तुम्ही बघताय कारण सर्जाला तो बैल पूर्ण झाला आहे, तो पळून काय करणार एकटा, कारण मैदानात तो ज्यावेळेस मोठ्या फायनल राहतो त्यावेळेस खरी लढत बघायला मिळते सर्जाची. कारण सर्जावर जर टॉपचा हत्यार असेल तर सर्जा त्याची कमाल करतोच आणि मालकाला कधी नाखुश करत नाही. तो 1 नंबर हा मिळवतोच. सगळ्यांना माहीत आहे सर्जा काय चीज आहे. महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात अख्ख्या महाराष्ट्रात त्याचं नाव गाजलंय. 200 फुटात तो काय करतो काय नाही सगळ्यांना माहीत आहे. नक्कीच बक्कासूरसोबत पायरा व्हावा असं वाटते, कारण कासेगावमध्ये एकदा आपल्या गाडीचा पराभव झाला बक्कासूर सर्जाचा, तेव्हापासून ही जोडी अजून पळालेली नाही. नक्कीच ही जोडी पळावी, एकदा चान्स घ्यावाच, कारण बक्या त्याच्या पहिल्या फॉर्ममध्ये आला आहे. सर्जा तर तुम्हाला माहितीच आहे कसा पळतो कसा नाही. नक्कीच आता आगामी मैदान येईल पाऊस थांबल्यानंतरनं चांगला पायरा व्हावा सर्जाची, एवढीच हात जोडून विनंती करतो मालकांना सर्जाच्या की टॉपचा पायरा करा. सर्जा हा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल आहे, त्याचं खूप प्रेम आहे, सगळ्या महाराष्ट्राचं प्रेम आहे त्याच्यावरती, कारण त्याच्या वेगाने त्याने दाखवून दिले की काय पळतो, थारनागत पळतो तो. नक्कीच आगामी काळात एक मोठं नियोजन व्हावं पेडगावमध्ये. सर्जाचं तर मथुरबरोबर नियोजन आहे, परंतु आता जे मैदान होणार आहेत आता पाऊस उघडल्यानंतर चांगलं पायरा करा, एवढंच माझं म्हणणं आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.